बातमी मुंबई महापालिकेच्या कस्तुरबा रुग्णालयातील एका कर्मचाऱ्यानं निवृत्त सोहळ्यानिमित्त सर्व सहकाऱ्यांना प्रबोधनकार ठाकरे यांचं पुस्तक भेट दिल्यावरून मोठा वाद निर्माण झालेला आहे। रुग्णालयातील महिला कर्मचाऱ्यांनी हे पुस्तक देणाऱ्या कर्मचाऱ्यावरच पुस्तक फेकून त्यांना माफी मागायला भाग पाडलं। यावरून आता वाद निर्माण झाला असून प्रबोधनकारांचं पुस्तक भेट देण्यात गैर काय असा सवाल मुंबई महानगरपालिकेतील कामगार संघटनेनं केलाय। या महिला कर्मचाऱ्यांवर कठोर कारवाई करावी अशी मागणी कामगार संघटनेनं केलेली आहे। कस्तुरबा रुग्णालयातील कक्ष अधिकारी राजेंद्र कदम यांनी सेवानिवृत्तीनिमित्त आयोजित कार्यक्रमात समाज प्रबोधनात्मक पुस्तकांचं वितरण केलं होतं। त्यात त्यांनी प्रबोधनकार ठाकरे यांचं देव आणि देवळांचा धर्म हे पुस्तकही सहकाऱ्यांना वितरित केलं होतं। या पुस्तकावरून आता वाद निर्माण झालाय। याचा उद्देश काय आहे? देण्याचा उद्देश आहे ते प्रबोधनकार ठाकरेंचं पुस्तक आहे। ते काही असू दे, त्यांना ते राहिले बाजूला, पण तुम्ही तुमच्या हाताने वाटण्याचं काय आहे? मला ते योग्य वाटतं ते वाटतं। हे बघा, मी आता याच्यावरती काय बोलत नाही। तुम्हाला जर नाही आवडलं असेल, नाही आवडण्याचा प्रश्नच नाही। याच्यावर तुम्ही तुमचं नाव टाकून आम्हाला गिफ्ट देताय। हो ना, रिटर्न ते आम्ही हात पण लावणार नाही असल्या पुस्तकांना। ते नो प्रॉब्लेम। मला पण आता ह्याच्या मागे देण्याचा उद्देश काय? तुम्हाला हिंदू धर्माबद्दल एवढा का वाईट वाटतं? मला काही वाईट वाटलं नाही। ज्यांनी ते पुस्तक लिहिले त्यांनी तुम्ही ते आले का? प्रबोधन ठाकरे आम्हाला द्यायला आले का पुस्तक? नाही आले ना। मग तुम्ही का दिलं आम्हाला हे पुस्तक? आमच्या लोकांना हे गिफ्ट म्हणून का वाटलं? तुमच्याकडे एखादी वस्तू नव्हती का वाटायला? तुमच्याकडे दुसरी वस्तू नव्हती का वाटायला? मी तुम्हाला भगवद्गीता देते, तुम्ही इथे बसून वाटणार ना? घेणार ना? तरी पण मी हे नाही घेणार, कारण त्यामध्ये भगवद्गीतेमध्ये चांगले सुविचार आहेत। याच्यामध्ये सगळं हिंदू धर्माबद्दल वाईट लिहिलेलं आहे। ठीक आहे, हरकत नाही। तुम्हाला वाटते मी माफी मागावं? मला मी सगळ्यांना माझं समजते, त्याच्यामुळे तुमच्या भावना दुखवल्या असं मी सगळ्यांच्या समोर माफी मागतो। अजून काय? बस। आणि मला तुम्हाला एक एवढं सांगायचंय, तुम्हाला हिंदू धर्माबद्दल एवढं आहे ना, हिंदू धर्मावाल्या मुलींकडून तुम्ही स्टँड अप घेऊ पण नका। आणि या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी सुमित सावंत आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। सुमित, प्रबोधनकार ठाकरे यांचं देव आणि देवळाचा धर्म हे पुस्तक भेट दिलं आणि त्यावरून आता हा मोठा वाद निर्माण झालेला आहे, काय अपडेट? कस्तुरबा रुग्णालयाचे हे कक्ष अधिकारी होते, त्यांचं नाव आहे राजेंद्र कदम आणि त्यांनी 28 तारखेला 30 तारखेला ते निवृत्त झाले आणि त्याच्याबरोबर 2 दिवस आधी एक कार्यक्रम घेतला। या कार्यक्रमात सगळ्या त्यांच्या सहकाऱ्यांना त्यांनी काहीतरी भेट द्यायची म्हणून प्रबोधनकारांचं हे पुस्तक भेट दिलेलं होतं आणि आणखी एक पुस्तक, असे 2 पुस्तकं त्यांनी दिलेले होते। आणि त्याच दरम्यान दुसऱ्या दिवशी या महिला आहेत ज्या परिचारिका म्हणून तिथे कार्यरत आहेत कस्तुरबा रुग्णालयात, ज्यांचं नाव श्रीजा सावंत किंवा वैशाली कोलगर केरकर असं त्यांचं नाव आहे, आणि त्यांनी त्यांना गाठलं 29 तारखेला आणि हे पुस्तक तुम्ही आम्हाला का दिलंय? तुम्हाला जर आम्ही इतर कोणतं भगवद्गीता किंवा असं पुस्तक दिलं तर चालेल का? तर ते म्हणतात हो आम्हाला चालेल। हा सगळा वाद झाला। दरम्यानच्या काळात त्यांनी पुस्तक अंगावर फेकून मारलं आणि त्यानंतर हा व्हिडिओ थांबतोय। या सगळ्या संदर्भात प्रशासनाकडे, रुग्णालय प्रशासनाकडे कदम यांनी तक्रार केलेली होती, पण कदमांची तक्रार ऐकून घेतली नाही किंवा त्यांना कोणताही नंतर न्याय दिला नाही, म्हणून त्यांनी आता आग्रीपाडा पोलीस ठाण्यामध्ये या संदर्भातली तक्रार दिली आहे। अदाखलपात्र गुन्हा या महिलेच्या विरोधात दाखल झालेला, पण कोणती कारवाई या महिलेवर अद्याप झालेली नाहीये आणि त्यामुळे या सगळ्या प्रकरणानंतर आता राजकारण तापायला सुरुवात झालेली आहे। म्युनिसिपल कर्मचारी संघटनेनं देखील आता या सगळ्या संदर्भात तक्रार केली आहे आणि या महिलेवर कठोर कारवाई करावी अशी मागणी केली आहे। दुसऱ्या बाजूला आता राजकीय वातावरण देखील तापणार आहे, कारण प्रबोधनकार ठाकरे यांच्या पुस्तकासंदर्भातला हा किस्सा घडलेला आहे आणि पुस्तकाचं फेकून मारणं हे अयोग्य असल्याचं मत काही राजकीय नेते वर्तवतात। त्यामुळे आज दिवसभर या संदर्भातलं राजकारण तापण्याची शक्यता आहे। बरं सुमित, ज्या महिलांनी खरं तर हे पुस्तक फेकून मारलं किंवा रिटर्न केलं त्यांच्यावर आता काही कारवाई झाली का? त्यांच्याबद्दल या संदर्भात तुमच्याकडून माहिती घेतच राहू। तुर्तास असेच सोबत रहा। आपल्यासोबत कर्मचारी संघटनेचे सदस्य डॉक्टर संजय बापलेकर जोडले गेलेले आहेत। संजयजी, आपण हे पाहिलंच असेल की एका कस्तुरबा रुग्णालयातील कर्मचाऱ्यानं निवृत्ती सोहळ्यामध्ये प्रबोधनकार ठाकरे यांचं पुस्तक भेट म्हणून दिलं, मात्र हे पुस्तक न घेता त्यावरून आता हा वाद झालेला आहे, काय आपली प्रतिक्रिया? खरं तर हे पुस्तक सर्व कर्मचाऱ्यांनी घेतलं, परंतु पुस्तक वितरित झाल्यानंतर त्या रुग्णालयाच्या ज्या सहाय्यक अधिसेविका आहेत त्यांनी आपल्या केबिनमध्ये कर्मचारी श्री राजेंद्र कदम यांना बोलावलं आणि त्या ठिकाणी परिचारिका आणि महिला वर्गांना उपस्थित करून त्यांच्या समोर त्यांनी ते पुस्तक का वाटलं याचा जाब विचारला। खरं तर ते प्रबोधनात्मक पुस्तक होतं, कदाचित त्यांनी वाचलंही नसेल। त्या पुस्तकाला राज्य शासनाने किंवा केंद्र सरकारने कधीही बंदी आणलेली नाही।
आणि सर्वत्र उपलब्ध पुस्तक आहे. त्यांनी एक जनजागृती व्हावी एवढ्याच उद्देशानं ते पुस्तक वाटलं आणि त्या पुस्तकाच्या निमित्तानं त्यांच्या भावना दुखावल्या अशा प्रकारचा त्यांनी आक्षेप घेत त्या कर्मचाऱ्यावर दबाव आणला आणि त्यांना अक्षरशः माफी मागायला लावली आणि त्यानंतर तेवढ्यावरच प्रकरण न थांबवता ती पुस्तकं त्याच्या अंगावर फेकून मारली. असं अपमानित करण्याचं काम हे या परिचारिकांनी आणि त्या सहाय्यक अधिसेविकेने केलं आणि म्हणून त्यांच्यावर कारवाई करावी अशी माननीय आयुक्तांकडे आम्ही विनंती केलेली आहे. बरं, वापलेकरजी आपलं धन्यवाद खरं तर या संपूर्ण सविस्तर प्रतिक्रियेसाठी आणि यावरच अधिक बोलण्यासाठी आपल्यासोबत शिवसेना उबाठाचे सचिन अहिर देखील जोडले गेलेले आहेत. सचिनजी, आपण देखील पाहिलं असेल की कस्तुरबा रुग्णालयामध्ये एका कर्मचाऱ्यानं प्रबोधनकार ठाकरे यांचं पुस्तक भेट म्हणून दिलं, मात्र आता त्यावरून हा मोठा वाद. ते पुस्तक अक्षरशः फेकून देण्यात आलं त्यांच्या तोंडावरच. आपली प्रतिक्रिया? तेवढं कमी आहे आणि मला असं वाटतं हीच मनोवृत्ती ही आपण बघता देशस्तरावर राज्यस्तरावर ही का फोफळते, कारण अशा विचाराची काही लोक प्रशासन आणि शासन याच्यामध्ये बसल्यामुळे त्यांना असं वाटतं की आम्ही काही केलं तरी देखील आम्हाला कोण बोलणार नाही. आता कोणी काय वाटावं आणि कोणी काय घ्यावं त्याच्यावरती पण जर बंधन यायला लागलेत तर मला असं वाटते आणि तेही अशा शासकीय रुग्णालयामध्ये याचा आम्ही निषेध करतो. कालच संध्याकाळी ही बातमी माहिती पडल्यानंतर आम्ही तातडीने डीनना विचारणा केली. उशीर झाल्यामुळे झालं नाही. संबंधित व्यक्तींनी अग्रीपाडा पोलीस स्टेशनमध्ये तक्रार केलेली आहे. अग्रीपाडा पोलीस स्टेशनने याच्याबद्दल कारवाई करावी, अन्यथा कस्तुरबा प्रशासनाच्या विरोधात आणि मग नाईलाजाने पोलिसांनी कारवाई नाही केली आणि शासनाच्या विरोधात आम्हाला या बाबतीत जाब विचारावा लागेल. बरं, ठीक आहे. सचिनजी धन्यवाद न्यूज18 लोकमतशी संवाद साधण्यासाठी. या संपूर्ण प्रकरणावर संदीप देशपांडे यांनी नेमकी काय प्रतिक्रिया दिली आपण ते देखील पाहूयात. मनसेचे शहराध्यक्ष संदीप देशपांडे आपल्याबरोबर आहे, त्यांच्याकडून जाणून घेऊया. संदीपजी, ज्या पद्धतीनं ही महिला, तुम्ही तो व्हिडिओ बघितलेला आहे, ज्या पद्धतीनं ही महिला बोलती आहे, काय तुम्हाला वाटतंय? खरं तर कदाचित तिने ती पुस्तकं पण वाचलेली नसावी. मला असं वाटतं मूर्खांचे शिरोमणी या इथे जन्माला आलेले आहेत. एक माणूस चीफ जस्टिस ऑफ इंडिया सुप्रीम कोर्ट यांच्यावर बूट फेकून मारतो. एक बाई पुरोगामी महाराष्ट्रामध्ये प्रबोधनकार, त्यांना माहिती आहेत नाही माहिती आहेत मला माहीत नाही, पण हिंदुत्व विरोधी म्हणून त्यांचं पुस्तक जर फेकून मारत असेल तर मला असं वाटतं अशा लोकांची किती कीव करावी हा प्रश्नच आहे. एक तर या पद्धतीने त्यांनी प्रबोधनकारांचा अपमान करण्याचा प्रयत्न केला आहे. मला असं वाटतं त्यांच्यावर कडक कारवाई झाली पाहिजे ही आमची मागणी राहील आणि अशा मूर्ख लोकांना शिक्षा ही झालीच पाहिजे. मुळात आपण जर बघितलं तर दोन्ही ठाकरे, राज ठाकरे असो किंवा उद्धव ठाकरे असो, दोन्हीही हिंदुत्ववादी नेते म्हणून ओळखले जातात आणि त्यांच्याच आजोबांनी लिहिलेल्या पुस्तकाला हिंदुत्ववादी विरोधी म्हटलं जातं. मुळात प्रबोधनकार समजलेत का त्यांना? प्रबोधनकारांना जर तुम्ही हिंदुत्व विरोधी म्हणत असाल तर मग तुमची बुद्धी म्हणजे तुम्ही शिकलेले आहात नाही आहात, तुम्हाला महाराष्ट्र माहिती आहे, महाराष्ट्राचा इतिहास माहिती आहे का, हाच प्रश्न निर्माण होतो. परंतु आता या महिलेवर नेमकी काय कारवाई, कुठल्या कायद्याअंतर्गत त्यांच्यावर कारवाई होऊ शकते का? मुळात मला वाटतं सस्पेंड करायला पाहिजे. कस्तुरबामधनंच हॉस्पिटल करू शकता ना, गैरवर्तनाच्या नावाखाली सस्पेंड होऊ शकतात माणसं. मनसेकडनं या संदर्भामध्ये काय मागणी असेल? निश्चित आमचे लोक जातील आणि या संदर्भातले तक्रार योग्य त्या ठिकाणी करतील. धन्यवाद आमच्याशी संवाद साधल्याबद्दल. तर हे होते संदीप देशपांडे यांनी या ठिकाणी म्हटलेलं आहे की मनसे सुद्धा या संदर्भामध्ये मागणी करेल आणि या महिलेला तात्काळ सस्पेंड केलं जावं अशी विनंती त्यांच्या वतीनं केली जाईल. व्हिडिओ रमेश भटसा, प्रणाली कापसे, न्यूज18 लोकमत, मुंबई. तर हा संपूर्ण वाद नेमका काय आहे आपण ते देखील पाहूयात. मुंबई महापालिकेच्या कस्तुरबा रुग्णालयातील एका कर्मचाऱ्यानं निवृत्ती सोहळ्यानिमित्त सर्व सहकाऱ्यांना प्रबोधनकार ठाकरे यांचं पुस्तक भेट दिलं आणि त्यावरून हा मोठा वाद निर्माण झालेला आहे. रुग्णालयातील महिला कर्मचाऱ्यांनी हे पुस्तक देणाऱ्या कर्मचाऱ्यावरच पुस्तकं फेकून त्यांना माफी मागायला भाग पडलं. यावरून हा वाद निर्माण झालेला आहे. प्रबोधनकारांचं पुस्तक भेट देण्यात गैर काय असा सवाल मुंबई महापालिकेतील कामगार संघटनेनं केलाय.